9 मार्च रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान कारंजा येथील वनदेवी नगर परिसरात एका घरात भाड्याने राहत असलेल्या अमरावती येथील अजय गोहाड वय अंदाजे 26 वर्ष या युवकाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली। सविस्तर वृत्त असे की अमरावती येथील रहिवासी अजय गोहाड नामक युवक कारंजा कृषी विभागामध्ये गाडी चालकाची नोकरी करत होता। काही दिवसांपासून कोविडच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची गाडी ही कारंजा पोलीस विभागाला दिली असल्यामुळे सद्यस्थितीत तो युवक कारंजा पोलीस विभागाच्या गाडी चालकाची ड्युटी बजावत असल्याची माहिती आहे। कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील, उपनिरीक्षक नम्रता राठोड व इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृत युवकाचे शव कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे। पोलिसांच्या सांगण्यानुसार ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे। सदर युवकाच्या आत्महत्येमुळे वनदेवी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नम्रता राठोड करीत आहे। कारंजा येथून विदर्भ न्यूज साठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।